चला मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे. सुंदर झाडांपासून सुरुवात करूया. हे बघा, सावलीमध्ये राहणारे खूप चांगले चालणारे प्लांट आहे. काही हे घरामध्ये ठेवले, अदलबदल करत असते मी, कधी बाहेर नेते कधी घरात, या पद्धतीने. चला आज बघूया. आपल्याला थोडासा जीनचा कपडा उरला होता ना, त्याच्यापासून छोटीशी आयडिया कशी होते ते आज नक्की बघूया. चला तर. जीनचा छोटासा तुकडा होता हा 8.5 बाय 10 असा याचा माप भरलेला आहे आणि शिवण्यासाठी खूप सोपी होतं, म्हणून म्हटलं चला करून घेऊया. आज थोडं कामाला खूप वेळ झालेला आहे. वेळ म्हणजे थोडासा जरी आपण म्हटलं आराम करतो तर बघा असा वेळ जाते, मग आपल्यालाच आपल्या कामाची घाई होती. या पद्धतीने वरून फोल्ड करून घ्यायची ही पर्स शिवलेली छान अशा पद्धतीने. आणि वरून फोल्ड केलं ना तर पहिले मी बघितलं की चेन लावायचा विचार होता, पण चेन लावल्यामुळे काय झालं त्याला माहीत आहे का, एक वेळा ही चेन बरोबर बसली, पण डबल मी जे अशी फोल्ड करायची होती मला माझ्या पद्धतीने, म्हणजे चेन बाहेर दिसायला नाही पाहिजे म्हणून, पण तो खूप जाड होत होता आणि मशीनवर आधीच प्रॉब्लेम आहे बघा. लावून खूप छान घेतली होती, पण असा फोल्ड करताना आहे ना तो प्रॉब्लेम होत होता, शिवता नव्हतं येत. मग मी ती चेन काढून घेतली आणि मुलीला अशी सिंपल पर्स ती म्हणत होती एकदम सिंपल शिवून देशील, कारण याच्या पहिले मी एक शिवलेली होती थोडी डिझाईन वगैरे करून, पण ती म्हणे की मला सिंपल पाहिजे. या पद्धतीने मग मी चेन काढून घेतली नंतर. आणि बघा बेल्ट करण्यासाठी छोट्या छोट्या पट्ट्या जोडून घेतल्या, कारण कापड जास्त असा अखंड नव्हताच राहिला, पण छोट्या छोट्या पट्ट्यामधून बघा छान असा बेल्ट तयार केला मी. करायची इच्छा असली ना तर कशातून पण आपण काही करू शकतो, फक्त आवड पाहिजे. आणि ज्या गोष्टीमध्ये छंद असते ना त्या गोष्टीमध्ये बरोबर आपल्याला नवीन नवीन गोष्टी आपोआपच सुचत असतात. या पद्धतीने बघा आपल्याला छान फोल्ड करून घेते. आता याला पूर्ण पट्ट्या लावून घेते आणि बघा किती छान आपला बेल्ट तयार झाला. अशाच घरच्या घरी गोष्टींचा उपयोग करून खूप छान आपल्या बॅग तयार होऊ शकते. हे ते दाखवते बघा मैत्रिणी. बेल्ट पण बघा किती सुंदर तयार झालेला आहे. पूर्ण जॉईंट करून केला, कारण कापड खूप कमी उरलेला होता. थोडा थोडा करून असा छान बेल्ट तयार झालेला आहे आपला बघा. पण बाकीची पर्स मात्र थोड्या वेळाने दाखवते मी, कारण कामं सर्व पडलेले. आज थोडं लेट केलं ना आरामात तर बघा असा वेळ होते, म्हणून वेळेत कामं केलेले कधीही चांगलं राहते. थोडासा आळस केला ना तर आपल्यालाच खूप वेळ होते, मग घाई झाली की आपल्याला म्हणजे सुचत नाही. थोड्या वेळ कामं थोडीशी आवरली आणि आता म्हटलं थोडंसंच राहिलं बॅगचं, तेवढं काम करून घेते. चला तुम्हाला पण बघा वरून फोल्डसुद्धा झाली आणि आता इथे एल्क्रो अशा या पद्धतीने जोडून घेते दोन्ही याला. हे पण मी घरातलंच काढलं, एका याला होतं पर्सला वगैरे, ती खराब झालेली होती, मी असं जमा करून ठेवलं होतं. बघा इथले छान. आणि बेल्ट बघा अशा साईडनं दोन्ही साईडनं अशी जोडून घेते मी. किती सोपी पडली ही बॅग शिवायला मला. खूपच 15 मिनटात ही बॅग तयार झाली शिवून अगदी, कारण आज शिवण्यासाठी खूप वेळ लागला होता. मी 4ला बसते तर आज 5 वाजून गेले होते. मग नळ वगैरे आले मध्येच. त्या पद्धतीने बघा खूप छान अशी बेल्ट लावून घ्यायचे आणि बस आता ही सगळीकडनं एक शिलाई मारायची, झाली प्ले. छोट्याशा तुकड्यापासून किती सुंदर बॅग झालेली आपली, दाखवते मी तुम्हाला जवळूनच. या पद्धतीने झालेली आहे छान. मोबाईल, पैसे, थोडंसं आपण काही घेऊन गेलं ना ही बरी राहते आठवण. माझे ड्रेस एवढी ओळखायला नाही येते आज. कलर एकच पण खूप छान झालेले बघा. धन्यवाद सर्वांचे.